महानगरपालिका निवडणुकींचं बिगुल वाजलंय आणि त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये युती आघाडीच्या हालचाली सुरू झाल्यात। मात्र निवडणुकीची तारीख जाहीर होताच एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठा गप्पस्फोट केलाय। महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीमधील पक्षाकडून युती करण्याचा प्रस्ताव आल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र आपण हा प्रस्ताव फेटाळून लावला असल्याचं जलील यांनी सांगितलंय आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आणि त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागले। माझ्यासोबत इम्तियाज जलील आहेत, त्यांचाही पक्ष कामाला लागले। कशी सगळी तयारी सुरू आहे? पहिल्यांदा महाराष्ट्रात एंट्री केली होती गेल्या वेळेस आणि 25 जागांवर विजय मिळाला होता। आता कशी तयारी? 25 नाही 26 होते ते। जेव्हा आमचा गट स्थापित झाला होता ते एक इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं, ते बंडखोरी करून ते निवडणूक लढलं होतं कारण त्यांना तिकीट नाही देण्यात आलं होतं, म्हणून 26 आम्ही जिंकलो होतो। भारतीय जनता पार्टीपेक्षा आमचे सीट्स खूप जास्त होते आणि यावेळी सुद्धा आमचा पूर्ण विश्वास आहे की ज्या प्रकारे आम्ही काम केलेले आहे, आमचे कॉर्पोरेटर्सनी जे काम केलेले आहे ते बघता आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी या महानगरपालिकेमध्ये असणार आहे, हे मी खूप जबाबदारीने आपल्याला सांगतो। बरं, निवडणूक आली की युती आघाडी महायुती ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात। तुमची कोणत्या पक्षासोबत सध्या चर्चा सुरू आहे किंवा काही प्रस्ताव आला आहे या निवडणुकीसाठी? काय एका मोठ्या पक्षातून आम्हाला हे आलं होतं प्रस्ताव, पण त्यांची जी मागणी होती, आमचे जे स्ट्रॉंग होल्ड सीट्स आहे जिथे आम्ही जिंकणारच त्यापैकी त्यांना सीट्स पाहिजे होतं। मी म्हटलं नाही, तुम्हाला करायचंच असेल तर महाराष्ट्र लेवलवर तुमच्या नेत्यांना सांगा की डिक्लेअर करा की आम्ही एमआयएम सोबत जाणार आहे। एका शहरापुरता काही सीट्स साठी तुम्ही मागत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही नकार दिलेला आहे त्यांना। तो मोठा पक्ष महाविकास आघाडी स्वाभाविक आहे। बाकी दुसरं त्यांचं भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजित पवार सोबतच आम्ही जाणारही नाही आहे आणि जिथे आम्ही नसणार तिथे आम्ही लोकांना हे सांगणार आहे या तिघ पक्षांना मतदान करू नये। आणि सगळ्यात जुना राष्ट्रीय पक्ष काँग्रेस किती 6, आमच्यापेक्षा फक्त 1 सीट त्यांनी जास्त निवडून आणलेले आहे। आम्हाला सोबत घेतलं असते तर त्याचा काय परिणाम झाला असता आता काँग्रेसवाले जे आहे ना ते पश्चाताप करत आहे। त्यांचा तर प्रस्ताव नव्हताच, बघा तुम्ही काढा कोणाचा प्रस्ताव होता। नक्कीच हे होते इम्तियाज जलील आणि महाविकास आघाडीतून एका मोठ्या पक्षाचा प्रस्ताव आला होता, मात्र तो आपण फेटाळून लावला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झालेल्या आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार इम्तियाज जलील यांना काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडून प्रस्ताव आलेला ते मान्य करत नसले तरी या 2 पक्षांकडून प्रस्ताव आल्याची चर्चा देखील सुरू आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी।